श्री स्वामी समर्थ. लवकरच आलेली आहे दत्त जयंती. दत्त जयंतीनिमित्त वेगवेगळ्या सेवा आपण बघतच आहोत. त्याच पद्धतीने भरपूर जणांनी वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा देखील दत्त महाराजांच्या चरणी रुजू केलेल्याच आहेत. पण अशा देखील आपले ताईदादा आहेत ज्यांना संतानप्राप्तीचं सुख प्राप्त करून घ्यायचं आहे. काही केल्याने त्यांना संतानप्राप्ती होत नाही आहे किंवा संतानप्राप्तीचं सुख मिळत नाही आहे. त्याला वेगवेगळी कारणे असू शकतात. म्हणजे पितृदोष असू शकतो, कुलदेवतेची सेवा, कुलदेवीची सेवा हे देखील असू शकतं. पण हे सगळं देखील आपण करतोय. जो जिथे जिथे सांगतो तिथे तिथे जातो आपण, तरी देखील आपण अपयशी ठरतो. ज्याने जिथे ज्या ज्या दवाखान्यामध्ये सांगितलं त्या त्या दवाखान्यामध्ये जाऊन त्या दवाखान्याच्या अक्षरशः पायऱ्या झिजवून टाकल्या आपण, तरी देखील आपल्याला काही रिपोर्टचा म्हणजे पॉझिटिव्ह रिझल्ट मिळत नाही आहे. रिपोर्ट्स दोघांचेही नॉर्मल आहेत, तरी देखील आपल्याला रिझल्ट मिळत नाही. तर नक्कीच तुम्ही ही केंद्रातून सांगितलेली सेवा आहे, ही एकदा करून पहा. 100% खात्रीने सांगते, तुम्हाला आई होण्याचं सुख लाभेल. गर्भपात देखील होणार नाही. वारंवार आपला गर्भपात देखील होत असतो, तर या सेवेने गर्भपात देखील होणार नाही. आणि ज्यांना संतती प्राप्ती होत नाही आहे तर त्यांना गर्भधारणा देखील होईल. ज्यावेळेस तुम्ही सेवेला सुरुवात कराल त्या सेवेच्या 1 महिन्या अगोदरच तुम्हाला गर्भधारणा राहिलेली असणार. पण त्या सेवेवरती विश्वास, श्रद्धा अतिशय महत्त्वाची आहे. पूर्णपणे दत्त महाराजांना शरण जाऊन ही सेवा करायची आहे. तर ती सेवा अतिशय उच्च कोटीची अशी सेवा कोणती आहे बरं, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला देखील लागली आहे ना? मला माहीत आहे. त्याची लिंक मी खाली दिलेली आहे. नक्कीच आपल्या चॅनलला व्हिजिट करायला अजिबात विसरू नका. आणि हा व्हिडिओ ज्यांना गरज आहे खरंच त्यांच्यापर्यंत नक्कीच शेअर करण्याचा प्रयत्न करा. श्री स्वामी समर्थ.